रवी हा एक लाकूड तोडा असतो जो जंगलातून लाकूड तोडून आपला उदरनिर्वाह करत असे. त्याचे कुटुंब म्हणजे त्याची पत्नी सीता आणि 2 मुलं कोयल आणि विजय. त्याची मुलं नेहमी त्याची दारात वाट पाहत थांबायची. बाबा आले, बाबा आले. आई बघ बाबा आले. आणि मग सीता रवीची मदत करायची लाकडाची मोळी खाली उतरवायला. बापरे बाप, आज तर खूपच वजन आहे. हो, कालच मिस्त्री मला म्हणाला होता की त्याला जाड आणि जड लाकडाची गरज आहे काही तबले बनवायला. म्हणत होता जर मी जाड लाकूड दिले तर तो मला 1000 रुपये देईल. 1000? हो, म्हणूनच सकाळपासून लाकूड तोडत होतो. तू माझ्यासाठी चहा बनवलास, तो येत असावा. हो हो, तुम्ही हातपाय धुवून या तोपर्यंत. सीताने चुलीवर चहा ठेवला आणि तेव्हाच दारावर टकटक झाली. बाबा, मिस्त्री काका आले आहेत. रवी लगेच तिकडे पोहोचला. तुमचीच वाट पाहत होतो. हे बघा. अरे वा, अगदी बरोबर दिसतोय. खूप जाड आहे. मिस्त्री ती लाकडं उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो ती काही उचलू शकला नाही. अरे भाऊ, एवढं वजन एकट्याने कसं उचलून आणलंस? आता सवय झाली आहे. माझ्या एकट्याच्याने तर उचललं नाही जाणार. तुला सोडण्यासाठी माझ्यासोबत यावं लागेल. हो. मिस्त्रीने रवीला 1000 रुपये दिले आणि बस तेवढ्यात सीता 2 कप चहा घेऊन आली. मिस्त्री आणि रवी एकत्र चहा पिऊ लागले. मला शहराकडून एक मोठं कंत्राट मिळालं आहे. त्यांना उत्तम कारागिरीचं फर्निचर हवंय. ते पैसेही देत आहेत. मला अजून अशी जाड लाकूड हवेत. ठीक आहे भाऊ, मी आणून देईन. मस्त एकदम. मग सरळ माझ्या कारखान्यातच सोडा. तसेही हे खूप जड आहे. हो भाऊ, का नाही? चहा प्यायल्यानंतर रवी ते जाड लाकूड मिस्त्री सोबत निघाला. मिस्त्रीच्या कारखान्यात रवीने ते लाकूड ठेवलं आणि मिस्त्रींना नमस्कार करून तो त्याच्या घरी परतला. घरी परतताच त्याची बायको आनंदाने म्हणाली, हे तर खूप चांगलं झालं नाही का? हो, सगळी देवाचीच कृपा आहे. रवीने ते पैसे सीताला दिले. मुलांची शाळेची फीस भरून टाक. या दोघांची फी 800 रुपये आहे. उरलेल्या पैशातून मी घराचं थोडं राशनही आणेन. ठीक आहे. दुसऱ्याच दिवशी सीताने शाळेची फी भरली आणि काही सामानही विकत घेतलं. अरे देवा, तुझी कृपा आमच्यावर अशीच ठेव. असंच चालू राहिलं तर सर्व काही ठीक होईल. पैशाचा विचार कधीच करावा लागणार नाही. आई, आपण श्रीमंत हो ना? तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. तुम्हाला पैशाचा विचार करण्याची गरज नाही. देव आहे, तो बघेल. इकडे जंगलात रवी सुद्धा खूप आनंदाने एक मोठं झाड कापत होता. मी या मोठ्या झाडाचे 3 तुकडे करीन. किमान 3000 रुपये मिळतील. पैशाच्या विचाराने रवी खुश झाला. त्याने एक मोठा तुकडा कापला आणि मग तो खांद्यावर चढवला आणि गावाच्या दिशेने तो निघाला. रवीने तो मोठा तुकडा मिस्त्रीच्या कारखान्यात ठेवला आणि मिस्त्रीने त्याला 1000 रुपये दिले. पैसे मिळाल्याने रवी खूप आनंदी झाला. हे सगळं काही दिवस असंच चालू राहिलं. रवी मोठमोठी झाडं तोडून मिस्त्रींना विकायचा. मग एके दिवशी रवी एक खूप मोठं झाड कापायला लागला. झाड कापणारच होता, पण त्यावेळी रवीने एक चूक केली आणि ते पेड त्याच्याच अंगावर पडलं. रवीची किंकाळी ऐकून इतर लाकूड तोडे त्याच्याकडे धावत आले. त्यांनी ते झाड हलवलं आणि रवीला ताबडतोब दवाखान्यात नेलं. इथे डॉक्टरांनी लगेच रवीवर उपचार सुरू केले. सीता आणि तिची मुलंही रुग्णालयात आली. बाबा बरे होतील ना आई? हो हो, देव आहे ना, त्याच्यावर विश्वास ठेवा. डॉक्टरांनी रवीवर बराच वेळ उपचार केले. नंतर ते सीताकडे आले. झाड पडल्याने त्यांची 2 हाडे मोडलेली आहेत. अरे देवा, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी 20 लाख रुपये लागतील. इतके सगळे पैसे मी कुठून आणणार? माझा नवराच आमच्या घराचे करता धरता होते. मग तुम्ही त्यांना काही दिवसात घरी घेऊन जा आणि दुसरा कोणताही मार्ग नाही. संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले. रवी कधीच आपल्या पायावर उभा राहू शकणार नव्हता.
काही दिवसांनी रवीला घरी आणलं. आता कसं होणार? घर कसं चालेल? मुलांच्या शाळेची फीस कशी भरली जाईल? एवढी काळजी करू नका, काही ना काहीतरी होईल. ज्याचं कोणी नसतं त्याचा आधार देव असतो. सध्या माझ्याकडे 5,000 रुपये शिल्लक आहेत. आतापासून तुम्हाला स्वस्त आणि स्वस्त वस्तू घ्यायच्या आहेत. कोयल आणि विजय, तुम्ही दोघंही वडिलांकडे राहा. मी भाजी आणते. ठीक आहे आई. सीता बाजाराला निघाली. बाजारात ती भाज्यांचे भाव विचारू लागली. बटाटा काय भाव आहे दादा? 30 रुपये किलो. बाप रे, खूपच महाग आहे. सध्या सगळीकडे सारखीच किंमत आहे. घ्यायची असेल तर घ्या. सीता प्रत्येक भाजीवाल्याला भाव विचारू लागली. तेवढ्यात अचानक बाजाराच्या कोपऱ्यात जादूने एक वांग्याचे दुकान प्रकट झाले. अगं मुली, वांगी घे, माझ्या शेतातलं आहे. काय किंमत आहे आई? 10 रुपये किलो. स्वस्त किंमत ऐकून सीतेने ताबडतोब 1 किलो वांगी विकत घेतली आणि ती आपल्या घराच्या दिशेने निघाली. आणि जादूने दिसणारे वांग्याचे दुकान गायब झाले. जेव्हा सीता घरी पोहोचली, आई तू काय आणलंयस? मी वांगी आणली आहेत. मी तुम्हाला वांग्याचं भरीत खाऊ घालणार. मला वांग्याच्या भरतासोबत पराठे मिळावे अशी इच्छा आहे. जे आहे त्यातच. हे राम. सीता विजयला ओरडणारच होती, त्याआधी सगळ्यांसमोर वांग्याचे भरीत आणि पराठे आले. हे कुठून आलं? काय माहित आई, आतापर्यंत तर इथे नव्हतं. पण कसं? थांब बाई, जर माझ्याकडे खूप खेळणी असती. आणि बोलता बोलता त्याच्याकडे खूप खेळणी आली. बापरे, मी तेव्हाच खरं मानेन जेव्हा माझा नवरा बरा होईल. आणि लगेच रवी बरा झाला. तो उठून उभा राहिला. सीतेला आपले अश्रू आवरता आले नाहीत. धन्यवाद, धन्यवाद जादूची वांगी. सीता आणि मुलांनी रवीला मिठी मारली. अरे माझ्या पायावर उभा आहे मी आणि यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अरे परमेश्वरा, लाख लाख धन्यवाद तुझे. रवी आणि सीतेचे सर्व प्रश्न मिटले होते. संपूर्ण कुटुंब आनंदी होते. मग एक एक करून प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार वस्तू मागवल्या. हे जादू वांग्या, मला इतके पैसे दे की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर होईलच, पण मी गरिबांनाही मदत करू शकेन. रवी समोर खूप सारे पैसे आणि सोन्याची नाणी आली. अरे जादुई वांग्या, मला एक मोठं घर हवंय आणि त्याच्या समोर 2 गायी हव्यात. आणि बघता बघता सीता आणि रवीचे घर आलिशान हवेलीत बदलले. आई, गोमातेचा आवाज येत आहे. जेव्हा सगळेजण बाहेर आले तेव्हा त्यांच्या अंगणात 2 गायी होत्या. सीता खूप आनंदी होती. ते लोक पुन्हा आत गेले. अजून काय मागवू शकतो आपण? आपल्याला आवश्यक असलेले सगळं काही मिळाले आहे. जर आपण अजून मागत राहिलो तर आपला लोभच वाढेल. आणि लोभाचा अंत नसतो मुलांनो. सीताने ते जादुई वांगी कपाटात ठेवून दिली. आणि त्या दिवसापासून रवी आणि त्याचे कुटुंब गरिबांना मदत करू लागले. आतापासून ते गरिबांसाठीच पैसे मागवायचे. त्यांची जादुई वांगी हे एक साधन बनले होते, ज्याद्वारे देव त्यांच्या गरीब मुलांना मदत करू लागले. आणि फक्त रवी आणि सीतेला ती जादुई वांगी मिळाली कारण ते निस्वार्थपणे इतरांना वागवायचे. मोहनलाल गावातला एक संपन्न शेतकरी होता. पण बायको गायत्रीच्या आजारपणामुळे सगळी शेतं विकली होती. म्हणून त्याने आपल्या घराजवळ पराठ्याचं दुकान उघडलं होतं. लवकरच त्याने त्याचा व्यवहार आणि सुंदर पराठ्यांमुळे गावातली लोकांची मनं जिंकली होती. सुमित्रा आणि राजूच्या शाळेजवळ एक पिझ्झाचं दुकान सुरू झालं होतं, ज्याचा प्रचार पेपरात आणि रेडिओवर, जाहिरात, रिक्षांवर हँडबिलं, मोठी मोठी होर्डिंग्स लावून जोरदार केला गेला होता. भावा, आम्ही काल पिझ्झा खाल्ला. काय पिझ्झा होता! मी आणि माझ्या बाबांनी कार पार्क केल्यावर बराच तास वाट बघितल्यानंतर आम्हाला तो पिझ्झा मिळाला. अच्छा, इतका मस्त आहे का हा पिझ्झा? नाही तर काय, तुम्हाला तर गाठ घुसून पण देणार नाहीत. का नाही जाऊ देणार? अगं, तुझ्या त्या बाबांचं रस्त्यावरचं दुकान थोडी ना आहे. ते कोणी पण उठून यायला
त्या दुकानात एक स्टेटस आहे. मोठी मोठी लोक आपल्या गाड्या लावून उभ्या करतात, तेव्हा कुठे त्यांना पिझ्झा खायला मिळतो, कळलं? रॉकीचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात. सुमित्राला पराठेवाल्याची केलेली थट्टा आवडत नाही. राजू जेव्हा घरी जात असतो तेव्हा पिझ्झाच्या दुकानात असलेली लोकांची गर्दी बघून तिथेच थांबतो. सुमित्रा त्याला कसं तरी समजावून घरी घेऊन येते. बाबा बाबा, आम्हाला पण पिझ्झा खायचा आहे. ठीक आहे बेटा, आपण आणूयात कधीतरी. आता गरम गरम आलूचे पराठे बनवले आहेत, ते खा. मला नाही खायचं, मला नाही खायचं, मला फक्त पिझ्झाच खायचा आहे. हे बघ राजू, पिझ्झा खूप महाग असतो. इतके पैसे आपल्याकडे नाहीत की तुला पिझ्झा घेऊ शकेन. पण प्रॉमिस करतो, एक दिवस तुला पिझ्झा नक्की खायला घालेन. नाही बाबा, मला तर उद्याच पिझ्झा हवा आहे. जर पिझ्झा नाही मिळाला तर मी काहीच खाणार नाही. राजू, हट्ट करू नकोस. बाबा सांगतायत ना, एक दिवस आपल्याला पिझ्झा खायला घेऊन जातील म्हणून. नाही ताई, मला तर उद्याच पिझ्झा खायचा आहे. रॉकी दादाने शाळेत सांगितलं की पिझ्झा किती छान असतो. अरे राजू, तो डॉक्टरांचा मुलगा आहे, त्याच्याकडे खूप पैसे आहेत. चल आता जेवून घे. पराठे खाऊन मुलं झोपी गेली. पण मोहनलालला काही केल्या झोप लागत नव्हती. तो आपल्या गरिबीला दोष देत होता की तो किती हतबल आहे की आपल्या मुलांच्या छोट्याशा खाण्याचा हट्ट सुद्धा पूर्ण करू शकत नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. विचार करत असताना त्याला झोप कधी लागली कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं शाळेत गेली. आज सुद्धा सगळीकडे पिझ्झाची चर्चा होत होती. मित्रांनो, उद्या माझा वाढदिवस आहे. उद्या संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना पिझ्झा पार्टी आहे. उद्या संडे आहे आणि शाळेला पण सुट्टी आहे. सगळ्यांनी चांगले चांगले कपडे घालून या. दादा, आम्ही पण येऊ ना? आम्हाला नाही बोललंस तू? नाही, तुम्ही तिथे नाही जाऊ शकत. तिथे फक्त मोठी मोठी लोकच येतात, स्टेटसवाली लोक येतात. तुम्ही फक्त पराठे खा. चल राजू, यांच्या पिझ्झापेक्षा जास्त सुंदर आणि चविष्ट आपले पराठे आहेत. अरे जा जा, गाडवाला काय माहिती गुळाची चव कशी असते. शाळेच्या बाहेर जे पिझ्झा पोस्टर लागलंय ना, तिथेच बघत राहा आणि पराठे खात जा. असं समजा की पिझ्झा खाल्लाय. रॉकी, असं नाही बोलत. चल सुमित्रा, याला तर असंच बोलायची सवय आहे. राजूचं फोटो बघून पराठे खाण्याच्या गोष्टीवर सगळे हसू लागले. सुमित्रा आणि राजूला खूप वाईट वाटलं. दोघंही घरी आले. अरे राजू, असा तोंड पाडून का बसला आहेस? बाबा, त्याचं असं आहे की उद्या रॉकीचा वाढदिवस आहे आणि सगळ्यांना बोलवलंय, फक्त आम्हाला सोडून. कारण तिकडे ना मोठे मोठे लोक असतील. बस इतकीच गोष्ट आहे ना. उद्या मी तुमच्यासाठी मस्त आलूचा पराठा बनवेन आणि आपण सगळे पार्टी करूया. मला नाही खायचा पराठा, मला तर फक्त पिझ्झा खायचा आहे. मला पिझ्झा हवा आहे. बाळा, मी तुला बोललो होतो ना की आपल्याकडे आता तुमची फी भरायला सुद्धा पैसे नाहीयेत. पिझ्झा कुठून खायला घालू तुम्हाला? इतकं बोलून डोळ्यात अश्रू घेऊन मोहनलाल घराच्या बाहेर निघून गेला. राजू, तू असं बोलायला नको होतस. पिझ्झाचा हट्ट सोडून दे माझ्या भावा. जेव्हा पैसे असतील तेव्हा आपण नक्की जाऊ पिझ्झा खायला. आजपर्यंत आपल्याकडे कधी पैसे होते का? सगळे नवीन कपडे घालतात आणि आपण 2 वर्षांपासून तेच कपडे वापरत आहोत. आपण कधीच पिझ्झा नाही खाऊ शकणार का ताई? असं काही नाहीये माझ्या भावा. आपण पिझ्झा एक दिवस नक्की खाऊयात. त्या रात्री राजूने काहीही खाल्लं नाही. घरी कोणीच काही खाल्लं नाही. सकाळी मोहनलाल उठला आणि बाजारात निघून गेला. परत आल्यावर बघितलं तर राजू अजूनही झोपलेलाच होता. सुमित्राने सांगितल्यावर कळलं राजू अजून पण रागवलेला आहे, जेवलाही नाहीये. उठ बाळा, आज मी तुम्हा लोकांना पराठा पिझ्झा खायला घालतो. चला उठा. बाबा, मी सांगितलं ना, जोवर पिझ्झा मिळणार नाही मी काहीही खाणार नाही. मोहनलाल पराठ्यावर चीज, फ्रुट्स आणि सॅलड टाकून पिझ्झा बनवतो. पण खूप समजावल्यावर सुद्धा राजू खात नाही. सुमित्रा पण राजूला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिलाही यश मिळत नाही. आज परत सगळे उपाशीत झोपून जातात. मध्यरात्री राजूला खूप भूक लागते. तो किचन मध्ये जाऊन ठेवलेला पराठा पिझ्झा खातो. त्याला खूप आवडतो. तो पराठा पिझ्झा संपवून टाकतो. मोहनलाल गुपचूप त्याला खाताना बघतो. सकाळी उठून मोहनलाल बाजारात जातो. तिथून आल्यावर तो सुमित्राला बोलवतो. सुमित्रा, अय सुमित्रा. हो बाबा, आले. हे घे पैसे आणि शाळेतून येताना पिझ्झा घेऊन ये. बाबा, पैसे कुठून आले? ते कुठून तरी आले आहेत. आणि हो,
डब्यात पिझ्झा पराठा ठेवला आहे, खाऊन घ्या आठवणीने. सुमित्रा घरून शाळेसाठी निघत होती. बाबांची सायकल बाहेर नव्हती लावलेली. कळायला वेळ नाही लागला की बाबांनी सायकल विकून पैसे आणले होते. सुमित्रा आणि राजू शाळेत पोहोचले. शाळेत कालच्या रॉकीच्या पिझ्झा पार्टीचीच गोष्ट चालली होती. सगळ्यांच्या तोंडावर पिझ्झा पार्टीचीच चर्चा होती. लंच मध्ये सुमित्रा आणि राजू पराठा पिझ्झा खात होते तर तिकडे रीता आली. अरे, तुम्ही दोघं ही कुठली डिश खातायत? हे आमच्या बाबांनी बनवलेलं आहे, पराठा पिझ्झा. हो, ही स्पेशल डिश बाबांनी बनवली आहे. हे घे, तू पण खा, खूप मस्त आहे. अरे वा, खूप मस्त पराठा पिझ्झा आहे. हा तर खूप चांगला पराठा पिझ्झा आहे. या बघा, या ना, पराठा पिझ्झा कालच्या पार्टी मधल्या पिझ्झा पेक्षा आणखीन मस्त आहे. सुमित्रा प्लीज, मला पण एक तुकडा दे ना. हा, हे घे रॉकी, तू पण खा. वा, खरंच हे किती टेस्टी आहे. पराठा पिझ्झा असं तर मी माझ्या आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. लवकरच पूर्ण गावात पराठा पिझ्झा बद्दल सगळ्यांना कळलं. सुमित्राने बाबांना पराठा पिझ्झा बनवायला सल्ला. आता त्यांच्या दुकानात गर्दी वाढू लागली होती. पिझ्झाच्या दुकानात आता ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली. पिझ्झाचं दुकान बंद करण्याची वेळ आली होती. तेव्हा एक दिवस पिझ्झाच्या दुकानाचे मालक स्वतः मोहनलालकडे आला. मोहनलालजी, तुमच्या पराठा पिझ्झा बद्दल बरंच ऐकलं होतं. आज टेस्ट पण केलं. खरंच खूप मस्त आहे. तुमच्या हातांमध्ये खरोखरच जादू आहे. हो हो, धन्यवाद. आपण दोघांनी एकत्र काम करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या दुकानाचा वापर करून घ्या. मी फंडिंग आणि मार्केटिंग बघेन. जो काही प्रॉफिट होईल अर्ध अर्ध वाटून घेऊया. मोहनलालला हे प्रपोजल खूप आवडलं. दोघं मिळून एकत्र काम करायला लागले. पराठा पिझ्झाची टेस्ट आणि उत्तम मार्केटिंग यामुळे त्यांचं बऱ्याच शहरात दुकानं सुरू झाली. आता मोहनलालला सगळे मोहनलाल सेठ म्हणू लागले. ते शहरात मोठ्या बंगल्यात राहायला लागले.